वाट्यावरले पोरं गावचे का बाहेर गावचे ते शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चिते त्याचे पाय माझे धर्माचे पालन करणे बाखंड खंडने हे क्षमा करणे काम जे बीज वाढवून नाम तीक्ष्ण होते रे हाती घेऊन बाने फिरे राही बीड भाड तुका बने सानाथोर देखो कमी करायचं पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे संताची पांडुरंग प्रथम विस्तार बाबाजी सद्गुरुदास ज्ञानेश्वरा कुंडकद तुमचा लादलो पावन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्त उद्धारा सोपान द्यावा विठाला विठाला देश एकदा यायचं एकदा जायचं एकदा आलं की परत नक्की जावं लागन शरीर उत्तम आहे पण ते लई काळाचं नाही लई काळाचं नसल्यावर उठावं लागतंय का लहान पोराचं मन स्थिर नसते लग्न होईपर्यंत यांचे मन लग्न झालं आणि एकदा पप्या पिवळा झाला मग असं शांत बसवतो पप्या नाही मन पहिला मुद्दा आहे लहान पोराचं मन स्थिर नसतं विठाला 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 आणि आपल्या जीवनामध्ये काय होतं माहिती आपली वृत्ती बदलली पाहिजे आपला विचार बदलला पाहिजे विचार शुद्धता यावी प्रेम भाव आणि समाधान मिळावं विठाला विठाला चांगले त्यांना जमतोय बुक्का लावाय ते रोजच बुक्का लावते वाटतं थोडा आवाज वाढवा खास
तिकडे काय वाजते काय लग्नाचं काहीतरी आहे वाटतं. विठाला विठाला विठाला. सप्त्याचा पहिला दिवस आहे. पहिला दिवस सुद्धा टवटवीत असा. आई साहेब पुढं सारखं थोड्या. आजी मध्ये गॅप का म्हणून ठेवलाय. कबड्डी खेळायची काय मध्ये आहे का काय का मला कोरोना झालाय काय. विठाला विठाला विठाला. आता बऱ्याच आजी आजी सांगा बरं सकाळी तुम्हाला सुनानं आंघोळ घातली का आज. नाही आज गुढीपाडवा आहे ना. नाही घातली. चष्मेवाले आजी तुमच्या सुना तुम्हाला आंघोळ कवा घालतील मेल्यावर. सुनाच्या डोक्यात सासू मरावा एक देण्यात ठेवा. आपल्याला असा भास होतं हे माझं ते माझं ते माझं पोरं. आणि हे जुन्याला सुद्धा कळलं नाही तर आपल्याला कवा कळलं. हे शरीरच आपलं नाही बाकीचं जाऊ द्या. गाव जरी सुद्धा तुमचं नाही. जरी ही सावता महाराजाची राहणार आहे नाही तर मनीषानंद महाराजाची. विठाला विठाला विठाला. शेवटी स्वामीजीची जरी म्हणतील कुणाची म्हणतील. जसं शिर्डी कुणाची म्हणत्या आणि आळंदी आणि बारामती. आपलं तशी कीर्ती शिल्लक राहिली पाहिजे. त्याला सुंदर अभंग आहे. उत्तमाची उरे कीर्ती असताना कीर्ती शिल्लक राहिली पाहिजे. आता कीर्ती राहण्यासाठी प्रयत्नवादी पाहिजे. आपल्याला उत्तमची उरी कीर्ती जगायचं. आपण फक्त थोडे दिवस राहणार. 50 वर्ष सुद्धा खरं नाही आहे का खरं. एवढं कमी दिवस त्याच्यातलं शतगणिले ते अर्धरात्र मध्ये बालकत्व आणि मग भजनाची काय शिल्लक आहे. काय आहे का शिल्लक. उग थोडं तरी भजनाला शिल्लक राहिलंय का. अजून काही लोक म्हणतात बाबा आता काय परमार्थ करायचं वय का. पोरायला काय म्हणत्या तुझं का वय का पण म्हातारं होईल याची गॅरंटी का आहे की नाही. पोराचं वय नाही पण म्हातारं होईल याची खात्री. या जगात एक सत्य आहे. कधी सुद्धा कोण येईल आणि कोण जाईल सांगता येत नाही. आता त्यांचा वट्टा आहे बघा तरी वट्टेवरच बसले ते. वटा कोणाचा त्यांचा आणि बसले कोण. पण आता किती वर्ष वाट्यावर बसलं तर कधीतरी बाहेर यावा. मंडपाचा खर्च फुकट चालन घेण्या देण्याचं. अजून एक आहे का कधी सुद्धा मोकळं पाहिजे माणसाचं जीवन. बस आता तरी पुढे नका करू नस आवेशात नका करू चाललंय. आणि याला आपण काय करतो माहिती का. किती मोठा संसार केला कुणाचा सुखाचा होईल का. किती एकर जरीत घेतली तरी जमीन वाढल का कमी होईल. जरीत एवढी आपल्याला घेणं होणार. लई एखाद्याने डोक्यात घेतलं बा आपण अख्ख्या जरीची घेऊ होईन का. घेणारा तयार असेल पण विकणारा नाही ना. विठाला विठाला यांचं बरं आहे दमा नाही आल्यात. बरं या बसली बाई बिचारी खाली. यावा का नाही यावा. पण एक सांगतो तुम्हाला आज काय लोक म्हणते पाऊस होता. तुमच्या शेतामध्ये काम चालू होतं पाऊस होता म्हणल्यावर तुम्ही शेत सोडून येता का.
लोक देवाच्याच कामाला पाऊस म्हणतात. विठाला विठाला एखाद्याच्या पुरीचं लग्न निम्या मंगळाष्टिका आल्यानं आला पाऊस, त्यानं का वरड उपाशी लावलं का? तो म्हणलाच का नाही वरडाला, नाही इकडे तर लादणी जेवा पण जेवा भाऊ ऐक नाही असं जाऊ. मग देवासाठी काय व्हायला त्याला दिनरचनी हाची धंदा गोविंदाची पोवाडे. हा गोविंदाचं चिंतन केलं पाहिजे. त्याला सुंदर उदाहरण आहे. गोविंद 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 मन लागले मन लागले छंद भविष्यात अवघड आहे आपल्याला सगळ्याला. आपल्याला आपण सावध नाहीत महाराज. पोरायला सुद्धा सांगतो आजही पाथरीमध्ये नगरसेवक कोणाचा आहे? नगराध्यक्ष कोण आहे? उभा राहायला कोण आहे? निवडून यायला कोण आहे? आणि उद्या आपलं काय? आपला वनवास आहे. विठाला आपल्या जीवनात क्रांती नाही. आता तुम्ही छत्रपती जन्माला आले नसते, सावता महाराज जन्माला आले नसते, मल्हारराव होळकर जन्माला आले नसते, आऊसाहेब जन्माला आले नसत्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते, अण्णाभाऊ साठे नसते आले, छत्रपती शाहू महाराज नसते आले. हे महापुरुषाची यादीच आहे. हे जन्माला आले म्हणून थोडा तरी देहाची किंमत कळते. तुकोबराय जन्माला आले नसते तर आपल्या घराघरातली मरगळ गेलीच नसती. विठाला विठाला हे पोरगले खास आहे बाळा. ए परमार्थ तरुणपणी करावं का म्हातारपणी? ए दाद्या मागचं मागचं. ए म्हाताऱ्यानं परमार्थ करावं का तरुणानं? तरुणानं ऐक नाही. ए मिलिटरीत तरुण जातो का म्हातार? तरुण. लग्न म्हाताऱ्याचं होतं का पोराचं? म्हाताऱ्याचं होत नाही का? त्याची इच्छा नाही का? नाही. अरे इच्छा आहे पण कोणी देत? आता त्याचं काय राहिलं? आता हे लय कार्ट खास आहे. इकडे रे दाद्या, इकडे ते आणि निकालच लावते. आपल्या शेतात हरभर आहे आणि शेजारच्या शेतात हरभर आहे. खोटं बोलत ना? खोटं बोललं की पाप लागते. आपण 2-4 ढाळे कोणाचे उपटितो? शेजारचे. अरे टाळ घेऊन ही घोटाळा आहे का? पिलो इकडे. आपल्या शेजारी कलमी आंबे आहेत. कोणते आंबे? कलमी. आणि आपल्या शेतात कलमी आंबे आहेत. पण आपली मम्मी म्हणली 2-4 आंबे आण. कुणाचे? शेजारचे. याची आई कलमी आणि हाही कलमीचे. लयच कार्ट खास आहे. जरा पुढं सरक. अरे इकडे इकडे दाद्या, तुला आजी आहे का नाही मामाच्या इकडं? हाय. आणि पप्पाच्या इकडं? हाय. तुझं मामाचं गाव कोणतं? उमरी. उमरी. मग खरं सांगायचं तिकडली आजी 15 दिवस इथं आली आणि मग मम्मी जेवाय वाढाय आली. दोन्ही आजी जेवाय बसल्या होत्या. एक का होईना चमच्याभर तूप आज मम्मी तिकडल्या उमरीच्या आजीला वाढील का झरीच्या? दोन्ही. यानं तर माहीत जिरवली काय? आता हे काय ठरवून आलंय का काय? काय अरे तुला इकडे बघ. पण जास्तीत जास्त खरं बोलायचं. निदान पांडुरंग माग बघत आहे. तुम्हाला खरं सांग, ती आजी आंघोळीला बसली ही आजी आंघोळीला बसली. पाठीवर दगड कुणाच्या फिरीन मम्मी? उमरीच्या आजीच्या का ह्या? येणं रटाच लावला दोन्ही व्यू. ए पिलू खरं सांग, आपली मम्मी मावशीला जास्त फोनवर बोलती का आत्याला? मावशीला. आत्ता कळलं त्याला.
हे आपली मम्मी चुलतीच्या शेजारी राहते का मावशीच्या? चुलतीची. हा, मग मम्मीच्या कामाला चुलती येईन का मावशी? चुलती. मग मम्मी भांडती कुणाला, चुलतीला का मावशीला? ए तुला चुलत भाऊ आहे का? चुलतीला पोरगा आहे का? हाय. हा, मग आपली मम्मी हे चुलतीच्या पोराचं लग्न मोडील का स्वतःच्या? तुझं आहे आता बस झालं, मला परत गावातून जायचंय. लईच आग लागत ही, लई कठीण काम आहे हे. टप्प्यावरला माल जरा पाय सोडून खाली बसू नका, वर तरी पाय जरा. त्यांची ध्यानातच नाही. ते काय शिंदे गटाचा माल आहे का काय? मांडी घालून बसा. ठाला विठाला विठाला. महिला मंडळ तुम्हाला माहिती का, सहज सांगतोय का, जी बाई पुरी जावाच्या पोराचं लग्न मोडीते ना, तिला पाणी पाजायच पोरगा राहत नाही पुन्हा. अहो खरं आहे, आता मा काय खोट आहे. जिनं लग्न मोडले तिनं पुन्हा पाणी प्यायचंच नाही, नुसतं असं व्हायचं पुन्हा. महापुतण्या कुठे पप्या नाही राहणार. दुसऱ्याचं वाईट केल्यावर वाईटच होत असते बरंच. त्याला सुंदर आहे, केले कर्म झाले तिची भोग आले, केले कर्म झाले तिची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले. 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 उपजले मेले ऐसे कीती. 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 हरिमुख गाता हर पल गिरता. 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 हरिमुखी गाता. वा बाबा, किती गोड गातात का नाही हे सगळे, आहे की नाही बाबा? आता तुम्हाला तरुण पण मिळेल का हो? आता कोण मिळेल? गेलं निघून महाराज, आता काय मिळायचं वय राहिलं का? बाबा मग खरं सांगा, ही केस काळे करणारे माणसं खराब आहेत का चांगले? खराबच म्हणावं, नाही तर काय खराबच म्हणावं. काही गरज आहे का हो? आतून पांढरे यायचे. एका बाईनं 6 पुड्या लावल्या तरी आतून पांढरे यायचे. ते दुकानदारला म्हणली, भांडायला लागली, लुटी तो का काय, 6 पुड्या लावल्या तरी आतून पांढरेच येत. ती म्हणला, मावशी पुडी कालवीत जा पेत जा. काय गरज आहे का ह्याला? ह्याला झाकायची गरज आहे का रे? काय दिवसभर रोजान जातीन 6 पुड्या लावी ती, कायला मरायला लावी ती तू? आणि किती काय केलं तर हे राहणार आहे. आता मी फेटा बांधित होतो मगाशी, त्यांचं ती नातू बघा लय खास. ते मला म्हणायचं पावडर लावायचं. मला लावलं असतं पण जांभळावर मीठ चोळल्यासारखं होतंय रे. अरे याला वरून आतून सजवायचं का? वरून लोकांनी काय केलंय, आत नुसती घाण आहे. नाही कळलं? हे पोरं सांगतील पोरं, हे बघा आत कशी घाण आहे का बायका आहे का? आत सुद्धा निर्मळ पाहिजे. आत निर्मळ असलं की बघणं चांगलं असते माणसाचं. हो, दिसणं चांगलं, ऐकणं चांगलं, आत निर्मळ पाहिजे. त्याला अभंग आहे ना, नाही जीवन निर्मळ काय करील साबण, काय करील काय करील साबण. नाही निर्मळ जीवन काय करील साबण. काय करील साबण. काय करील साबण.
पाहिजे. आपलं काय झालं माहिती, शुद्ध भाव आतून पाहिजे, आतून चिंतन घडलंय. आता ही कथा चालू आहेत ना गावगाव, नुसत्या जेवाऱ्या गोळा करीत येत आणि गहू गोळा करीत येत. आणि लोक बी येडे, जी बाई सासूला जेवारी देत नाही ना ती इथं देते आणून. सासूला मोजून देते तू चिपट्यानी, आहे का नाही, शेरानं देती, आदुलीन पाहिली. अहो काही ना तर वाटून घेतलेत मायबाप, दीड पोत्याला म्हातारं 10 पाहिलेलं म्हातारी वाटून नाही घेतले. आणि त्यांच्याच शेतातली जेवारीन वाटून घेतात दरिद्री. हो काही ना तर असे घेतलेत, म्हातारं थोरल्याकड, म्हातारी धाकट्याकड. एकमेकाला बोलायची चोरी, यांची भांडण त्यांना चोरी बोलायची. मग म्हातारीला माहीत असते आज गुढी पाडवा आहे, म्हाताऱ्याला पोळी आवडत ही. ती म्हणली पप्या इकडे बाबाला पोळी दे. पप्याने चिड्डी हातात दिली. पप्याची आई आली तिकडून, कुठं निघाला बाबाकडं पोळी घेऊन. बाबा काय आपल्या वाटणीवर आहे का, फिर माग. बाबाची ना आजीची म्हणजे किती वाईट आहे काम. अरे ज्यांना घरं बनवले, ज्यांना लहानाचं मोठं केले, त्यांनाच आज 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 गुढी पाडवा आहे ना, आज बऱ्याच सुना म्हणल्या सुद्धा नाही आत्या पोळी खा म्हणल्यात नाही. त्या बिचारीनं स्वतःच पोळी केली. तिला 7-8 दिवसानं चिंता होती, गुळण डाळण परिस्थिती नाही, पण कसं का होईना पण म्हाताऱ्यानं पोळी खाल्ली पाहिजे. ज्यांच्या घरात मायबापाला आज पोळी मिळत नाही ना, त्यांचा किती मोठा संसार झाला काय उपयोगाचा नाही. काय मजा आहे त्याची जगण्यात. अरे जिनं लहानाचं मोठं केलं त्याला बोलायची चोरी. आणि माणसं म्हणतात आम्ही परमार्थ करायला लागलो. परमार्थ तसं नसतो महाराज. याचा अर्थ आहे का, परमार्थच कळत नाही लोकाला. ज्याला देव कळला घरातला त्याला जगातला देव कळला. विठाला विठाला विठाला. आता तुम्ही बाबर हे सगळे देव बसविलेत आणून, मूर्ती घडवलेले आहेत. ह्या देवाचाच हे बघा, प्रत्येक आमचे मित्र आहेत आमचे, त्यांचा मोठा कारखाना आहे देव बनवायचा. 10 लाखापर्यंत देव आहे. दगडाच्या देवाची किंमत किती आहे, त्याला ब्राह्मण बुवा बोलवून पुन्हा प्राण आणायचा आणि मग त्याची लाईफ 1000 वर्षे 2000 वर्षे टिकतो. तवर टिकतो कोण, देव. पण याच्यातला देव दिसतो, बोलतो, चालतो, आणि याच्यातला देव खरा आहे की नाही. 800 करोड लोक आहेत जगात. जाती भीती नाहीत जगात. ही आपल्याच इकडे जातबीत आली येडवणी. जगातल्या जाती वेगळ्या असतील काय माहित नाही, पण जातबीत नाही जगात. जगात एकच आहे, याच्यात हृदयात देव आहे. याच्यातही आहे आणि जगातही आहे. मग याच्यातला लई खास आहे. भारतात 147 कोटी आहेत, आपलं करोड आहेत. भारतात जर 147 वर गेलेत तर जगातल्या 800 मधले भारतातले 147 आहेत. आणि ह्या सगळ्या भारतातल्या आणि जगातल्या लोकांमध्ये एकच राहतो, त्याचं नाव जीव. जीव सारखाच आहे. हे लोकांना असा भास होतो तो अमका आहे तो तमका आहे. नाही नाही नाही, हरिपाठात ज्ञानोबा नाही म्हणले हे सगळे सारखे आहेत. सर्व घटिरामध्ये हदी एक देहादी सगळ्याच्या हृदयात जीव आहे. जीवालाच म्हणावं देव. आता आपण काय केलं माहिती, जे बोलत नाही. अहो काल परवा दिवशी एक बाई देव पूजित होती, कुत्रा आला तिने देव फेकून आणला. देव म्हणला पूजू नको पण फेकू नको ना म्हणला. ठेवली काय काय दुसरं काही सापडलं नाही. मग काय सापडलं नाही, देव हाणावं. अनेक उत्तर आहे का, देव धातूचा फेकून हाणं ठीक आहे, पण हा देव कसा आहे, बोलतो चालतो आणि हे तळतळ पण करतो. विठाला 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 विठाला
सांगन दाद्या आपल्याला जन्म कोणी दिला? आईनं. कोणी दिला? आईनं. लहानच मोठं कोणी केलं? आईनं. दूध कोणी पाजलं? आईनं. सांभाळलं कोणी? आईनं. लग्न झाल्यावर आईची गरज आहे का? म्हणलं ना ते नाही, ते उठूनच गेलं बाबा आता नको, हे काही विचारित नाही, बस झाला आता. पोरं लय खासीत. आईची गरज शेवटपर्यंत असावं. कवर असावा आपल्याला आई म्हातारपणापर्यंत असावं. आणि ज्यांच्या घरात शेवटपर्यंत आई आहे त्याच्या घरं सुखी असतात. विठाला विठाला विठाला. अजून एक उत्तर आहे का? झरीमध्ये आलात, झरीमध्ये राहिलात, हेच तुमचा भ्रम आहे. मी झरीत आहे, माझं गाव आहे झरी, माझं घर आहे, माझी जमीन आहे. या घरात, या गावामध्ये माझे सगळे ओळखीचे आहेत, काही मित्र आहेत, काही नातेसंबंध आहेत, हे पाहुणे आहेत, ते रावळे आहेत, आहे का नाही, हे मामा आहे, ते आत्या आहे, मावशी. ह्या नात्यामध्ये अडकत बसायचं नाही. रोज नवीन एक माणूस तयार करायचा, रोज नवीन एका माणसाशी संवाद करायचा. आणि जे माणसं रोज नवीन माणसाशी बोलतात, नवीन माणसं तयार होतात, त्या माणसाला आयुष्यामध्ये धोका नसतो. जिकडं जाईन तिकडं त्याची माणसं तयार व्हायची. दिन रजनी हाची धंदा, याचा अर्थ कळला का? नुसतं मर्यादित नाही, 50-100 गणागोतात राहण्यात काय मजा आहे. आणि हे आपले नसतात कधी. हे सगळे लोक सोडून जातात आपल्याला. राहाती निराळी, हे सगळे लोक आपल्या दूर जातात. आणि जे मिळतात ते तुम्ही पहा, कृष्णाजवळचे जेवढे होते तेवढे कृष्णाकडे असे जळायचे. आणि जे प्रेमाचे होते तेच कृष्णाला सपोर्ट केला. ज्या बाईनं चिंदी सापडायला गेली तिला सापडली नाही, पण जिनं शालूच फाडला ती शेवटपर्यंत सखी म्हणून बहीण राहिली. तिचं नाव काय? द्रौपदी, आहे की नाही? शालूच फाडला. कोडे गुंतलासी कोटे गुंतलासे के ताराया, कोटे गुंतलासे के ताराया, कोटे गुंतलासे के ताराया. ओ मेरा सखया लावियाला, मेरा सखया लावियाला, मेरा सखया आजही सप्ता करून आले असतील. महाराजांना त्रास होते, आज सुरुवात झाली नाही, आज आहे की नाही? दीनानाथ ब्रीद सांभाळिया बोले, दीनानाथ ब्रीद सांभाळिया बोले. सिस्टीम चांगली बरं का, टक एकदम गोड आहे. मागचे पोरं खास आहेत, माग बसलेत ते. तुम्हाला सगळ्याला प्रार्थना करतो. आता आहे का, आता द्रौपदीचं आपण काढले म्हणून, द्रौपदी ही मानलेली बहीण आहे, पण ही द्रौपदी मानलेली बहीण ही पहिलेपासूनची नाही. महाराज पांडव जन्माला आले, कौरव जन्माला आले, चांगले मोठे झाले, हे सगळं तयारी झाली. पण द्रुपदराजाच्या मनातला तृणाचार्य कधी गेला नाही. मग द्रुपदराजाने दुसरं काहीच मागितलं नाही. यज्ञ केल्यावर काय मागितलं? असे काही मुलं दे की त्याच्यामुळं द्रोणाचार्य मेलं पाहिजे. विठाला विठाला महाराज कृष्ण कृष्ण सावळं होतं, पण कृष्णाच्या महिला किती येतात? सगळ्या बायका पोरं 16,108. काय कुणाला? आपली एक मिळून पंचायत एक मिळत नाही. आणि त्या बाबाला किती तुम्हाला माहिती का? जाऊ द्या 16,108 तर ते सोडून द्या.
पण तुम्हाला माहिती का द्रौपदी सुद्धा म्हटली होती माझ्यात काय दोष आहे, मला तुम्हाला वरून घ्यायला हरकत काय. आणि द्रुपद राजानं बोलवलंच होतं कृष्णाला, कशाला, हे माझ्या द्रौपदीचं काय करायचं तुम्ही बघा. ते म्हणले मला समोरचं बरंच काही दिसतंय, मी तुमच्या ह्या गोष्टीत बसणार नाही. द्रुपद राजानं काय केलं तर माहिती, जरासंधाच्या नाताला पण पोरगी द्यायची होती. कुणाला? द्रुपद राजाला. आणि कृष्णाला जरासंधाचे लय त्रास आहे, आणि जरासंध कोणी मारला असेल तर तो भीमाने मारला. विठाला विठाला मला पोरायला सांगायचं, पोरं अहो मल्हारराव होळकरला 4 राण्या होत्या, 4. छत्रपतींना 8 राण्या होत्या. हे त्यांची क्रांती आहे. आज रावणाला तर किती होते, 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,00,000 नातू, 1,25,00,000. रावण जर इथं मानवतला असतं तर आमदार कोण असतं? मी म्हणतो रावण आता पाहिजेच होतं, मोदी पंतप्रधान झालेच नसते. रावणाची खटकीच वेगळी होती, त्याच्या डोक्याच्या बाहेर गेला का गडी हाणायचा तो. त्यानं लय माणसं मारले, आणि त्याची आई अशी उलटे मेंदूची होती, काही केलं की ती म्हणायची मा पोरग सोबून दिसतंय. ओ, आणि रावण असं भाजीपाला, मिथीची भाजी मानवतला गेला, पात्रीला गेला, पप्प्याच्या आईला साडी, पप्प्याला कपडे असलं का आणत नव्हतं ती येताना. ते दरवेळेस गेलं की बायकोच आणायचं ते. रावणगडी रावण असेच असते, आता बरेच रावण असते ना. आता रावणाच्या डोक्यात दुसरं काही नव्हतं, कुठंही गेला की गड्यानं डोकं लावायचंच. आणि रावणाला ध्यानात काय, अहो रावण जनकाकडे गेलं तर जनक राजाला म्हणलं काय येड लागलं तुला, एवढा मोठा मी, माझ्याकडे एवढ्या राहण्या, एवढी संपत्ती, धन, काय कमी मला, आणि मला तो आमंत्रण दिलं कशाचं, स्वयंवराचं. ते म्हणले आमंत्रण द्यायला आता माफ करा बाबा, चुकलं. ते म्हणलं मग मी आलोय, म्हणजे रावण न बोलवता पण जातात. विठाला विठाला रावणाला आणि दुर्योधनाला आमंत्रणाची गरज लागत, दुःशासनाला आमंत्रणाची गरज काय. आमंत्रण कुणाला लागतं याचं उत्तर कळलं का. आता ती द्रौपदीच्या काळामध्ये द्रौपदीचं खरं तर भाग्य आहे की कृष्ण सखा झालाय. कोण झालाय, पण द्रौपदी त्याच कारणासाठी आली ती. पण कृष्णानं जर ती वरून घेतली असती तर ती अर्जुनाला मिळाली. अनेक संक महिला मंडळ, पुरुष मंडळी, एखादी माणसं घर संपवायलाच येतात आणि एखादी माणसं घराची प्रगती करायलाच येतात. तुमच्या ध्यानात नाही आलं का, एखादी सुंदर दारात आली तर माया म्हणते ना, फक्त माया पाया लागली आणि 3 मजली बिल्डिंग झाली म्हणते का नाही. काही बाया तर म्हणते मी आले आणि 6 एकर घेतली बाई ना किती. आणि काही उलटे मेंदूच्या बायात आल्या आल्यात 6 एकर जाती. तुम्हाला नाही कळलं अजून. नाही तुमच्या ध्यानात नाही यायचं. आमच्या घरी 5 लक्ष्मी आहेत बघा सध्या, 6वी आता आली आहे. 5 म्हणजे कोणते, आमची आई पहिली लक्ष्मी, तिला 2 सुना आल्या, त्या 2 लक्ष्म्या. आमची बहीण एक आहे, 4थी लक्ष्मी. मला एक मुलगी, सगळ्यालाच मुलगी नाही, मला आहे. मग किती झाल्या, 5 लक्ष्म्या. आणि माझ्या पोराचं लग्न आता 22 तारखेला झालंय. 22 वर्षाचं होतं ते लग्न, 22 वर्षाचं होतं. 22 वर्षालाच केलं आपलं, 22 वर्षालाच केलं आणि 22 तारखेलाच केलं. आणि बायको सुद्धा 22 वर्षाचीच पाहिली. ओग 2 महिन्याचा फरक पाहिला. आता ती एक लक्ष्मी आली आमच्या घरात. आता आमच्या घरात लक्ष्मी सध्या 6 आहे. आता आलेल्या लक्ष्मीचा अवतार माहित नाही कोणत्या देवीचा आहे तो, ती भैयालाच कळण कंचे देवी बुवा ती. पण इथून मागच्या आमच्या तर लय खास होत्या. आमच्या दोन्ही भावाच्या बायका येताना लक्ष्मी होत्या, मधी थोड्या अवदासा झाल्या, आता परत लक्ष्मी झाल्या. मग आपण ठरवायचं आपण कुठले पाय. त्याला सुंदर उदाहरण आहे, पाय देवाचे लक्ष्मीच्या हातात आहेत. कुणाच्या पाय लक्ष्मीचे हात, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती. काकुलती 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 वेग्या नावा तो हरी, वेग्या नावा तो हरी, वेग्या नावा तो हरी, माझ्या दिलाने उतरी. वेग्या नावा तो हरी, वेग्या नावा तो हरी, माझ्या दिलाने
लक्ष्मी सापडाय जातो. लक्ष्मीचे पाय, लक्ष्मीच्या हातात कोणाचे पाय आहेत? देवाची. पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावे काकड होती. तो का म्हणे शेष्या जागे करा वेगी आनवा तो हरी मजदिना ते उदरे गरुडाची पायी ठेवळ वेळा विठाला विठाला विठाला. जरा लांब जा, नाही तर पाणी इकडे यायला बसलंय. त्यांचे देण्यात आलं. मी थोडं माग पाहिलं, हानले कार्टे आगाव. अहो हे लय ताप आहे. हे उगा आता झाले म्हणून सांभाळायची इलाज नाही त्याला. नसल्यावर बी लोक दम काढीत नाहीत. जा गुजरातला आणि जा इकडं बाबा बाबा बाबा. आणि झाल्यावर यांची इतकी तकलीफ आहे. हे कार्टे इतके त्रास देतात काय सांगावं तुम्हाला. वा वा वा. हो आता नाही इलाज आहे. पण पोरग झाल्या लय आवड. पप्पे जायला पोरग झालंय म्हणजे पप्पे जायला पोरग झालं म्हणजे पप्पे झाला ते काहीच नाही. अनेक देण्यात ठेवा. मुलगा होवा गुंडा आणि त्याचा एकच असावा पण हिरा असावा. हो आता जनरेटर बंद करा वाटलं तर. थोडे बंद करा. आता नाही जाणार वाटतं. विठाला विठाला विठाला. पण अभंग तुकोबरायचं तुकारामांच्या गात्यातील चार चरणाचं सगळ्यांच्या पाठातले पाखंड याचा अर्थ असा आहे. आई साहेब शेतामध्ये बाया लावल्या आपण. कशाला लावल्या? धान काढायला का तण काढायला? हा काय अवघड झालंय ना. तण काढायला आणि धान नाहीत काढीत कधीच नाही. आणि आता गहू तसा सोडायचा का? मग एक काळ असतो काय काढायचंय? तण काढायचंय. आणि एक असा काळ असतो काय काढायचंय? लाईटीवर दम धरीत नाही काय आली का? ए लांब गेलतस का बाबा? लय कठीण काम आहे. अहो ते आम्ही महाबळेश्वरला गेलो त्या दिवशी. तिकडे असे डोंगर आहेत पोरं. असं उंच डोंगर आणि खाली गावं. ते कीर्तन बी अशाच येतो. बाबानं वर उभं राहायचं, माणसं खाली. ते कार्टे मागं जायचे लघवी करून यायचे. ते पानं आलं घोंगडी खालून. मी आलं पाऊस नाही पाणी कस काय आलं? ते पोरं म्हणले हे दुसरंच पाणी आहे. विठाला विठाला. एक दिवस तणही काढावं लागेल. एक दिवस ती तण मुक्त झाल्यावर धान सुद्धा चांगले येतं ते सुद्धा काढावं. आणि त्याच्यासाठी सुद्धा महिला लागतात. त्याला पुरावा आहे. फक्त महिला येताना त्या रोजगारनी जरी असल्या तरी सोजवळ पाहिजेत. कशा? आणि इमानदार पाहिजेत आणि निष्ठावान काम करणाऱ्या पाहिजेत. आज काय झालं माहिती? आता सध्या तणावर माती टाकणाऱ्या बाया जास्त आहेत का तण काढणाऱ्या? आणि जी बाई तणावर माती टाकते का नाही ती अशी वाकडी होते पुन्हा. अशी. अरे ते कशाला आली बाई? आमच्याकडे ती काल परवा दिवशी तर गहू खडाय बाया आल्या. अगं आल्या तर गप मारावं का नाही? अहो 6 जणीच आल्या होत्या. काम करायचं लवकर नाही महाराज. लईच इमानदारी नाही राहिली आता. ती एक बाईच्या जवळ डबा नव्हता. मी हिने दिली एक अर्धी सगळी चपाती. ती संपली तिची. मी म्हणलं मग मावशी तुम्ही उठा तुमचं संपलंय म्हणल्यावर. तिला वाटलं मला उठवितो हा. तिनं लोणचीची फोड आत टाकली. लोणचीची फोड असती ना त्याचं कातडं काढलं आणि ती टाकली. ती ह्यांचं होईपर्यंत चावीत होती. त्याला कसलंच कातड आठवलं नाही. केस बिस कवटीच काढली त्या फोडीची बाजूला. म्हैस कशी रवत करते ना. फक्त फेस नाही आला तिच्या तोंडाला. म्हशीचे येतो एवढे कुठं ती फोड चावीत असते तो कुठं. आता तुमच्याकडे पद्धत मला माहित नाही पण खरंच सांगा रोजगारनी जेवढे बऱ्याच आहेत. एखादी मागची जर पुढे चालली मालकीनी सोबत तर मागच्या काय करतात तिला? बऱ्याच खड्यावाले आहेत इथं. इथून पुढे इमानदारीने सांगतो कधी दुसऱ्याचं वाईट पाहायचं नाही. तुम्हालाही सांगतो सगळ्यांना. बरोबर या लोकांचं फेड. आमच्याकडे परवा दिवशी एकानं बोर घेतला तर चांगलं पाणी आलं 2 इंची. आणि महाराज असं पाईप भरून वाळाला. पाणी वरच्या कडचं पाणी खाली आलं ना ओढ्याला. हे आपलं चाललं होतं कोणाची बोरची गाडी आली बा.
ते वड्याला पाणी आल्यामुळं त्यानं ती पाहिलं मला पाणी इथपर्यंत आलं वरून. मग त्यानं ती बोर बघायला जावा का नाही, ज्यानं आलंय त्यानं ती त्याच्या बोरकडे पळायचं. त्याच्या बोरकडे जाऊन त्यानं मोटर लावली बोरची. बोर चालू झाला. तू म्हणला पोरं रात्रभर चालू द्या रे म्हणला, ह्यानं नक्कीच आपल्या नळावर घेतलाय म्हणला. बोर त्याच्या शेतात घेतलाय, ह्याचा नळ तिकडे कुठे गेला. नुसतं लोकांचं चांगलं पाहत जा. मी तुम्हाला सांगू का, मी फक्त वरूनच सावळा आहे. आता मी आहेच सावळा, त्याला काय करणार आहे. मी मग अशी येताना महिला एकमेकीला म्हणत होते, बाया महाराजाला कलर नाही, तो काय पेटवायचा होय इथं आणून. त्याचं अंतकरण खास पाहिजे, त्यानं काय द्यायला आलं याला किंमत आहे. आणि आज आपल्याकडे काय झालं माहिती आहे, नुसतं मुचूळ मुचूळ देण्यात काय पाहिजे. नुसतं राम सांगायचं, राम कळलं तर पाहिजे ना सांगायला. जे रामायण सांगते तीच भावाला सांभाळीत नाही. काय रामायण, रामायण सांगणारे किडनी देणारे असावा. रामायण सांगणारे कोण असावं. उद्या जर गरज पडली तर मी सांगतो. मग अशी आमचे तुम्हाला आप्पा का काय दादा म्हणतात, महाराजच म्हणते तुम्ही तुम्हाला. आप्पा दादा काहीच नाही, महाराजच म्हणते. नाही नाव नाही ठेवतो, महाराज म्हणतात ना तुम्हाला. नाव तुमचं शिवाजी, मग ती बोलतो उलट उत्तम आहे ना आणि चांगलं काम आहे. आता तुम्ही महाराज दिसत नाहीत पण म्हणतात चांगलं आहे की उलट. मी तर दिसतच नाही, मग आता लई पंचायत आहे. मग मी तेलगावच्या पुढे थांबलो होतो, तिथं अलीकडे ते पंप आहे, पेट्रोल पंप, आणि आम्ही वास्तुशांतीला गेलतो. ते मी म्हणलं आता गडबडीत कपडे इथं बदलायचे तिथं बदला होते. मी बॅग घेऊन गेलो एवढ्या गडबडीत. ते बाईनं माझ्या हातात बॅग पाहिली आणि ती केस घेऊन आली. ती म्हणली 2 फुगे 3 पिनं दे भाऊ. मी म्हणलं मी खडके महाराज आहे बया. म्हणली मला वाटलं फुगे पिनावालाच आलं या. वरून दिसण्यापेक्षा आतून तो पाहिजे. कसं पाहिजे, आतून. तुम्ही पाहिजे का, कपड्यातली वृत्ती साधूची वेगळी, पांढरे कपडे वेगळे. आणि एक सांगा तुम्हाला, त्याचं मन सुद्धा स्वच्छ पाहिजे. तो कमानेची तो काही जर नसलं तर हे निर्मळ पाहिजे, आतमध्ये शुद्ध पाहिजे, आतून शुद्ध पाहिजे, वरून नाही. वरून लोक किती साबण लावा काय लावा. हे सप्तकासाठी करायचं माहिती, तुमच्या पाया पडतो सप्तक कशाला. आपण दरवर्षी एकदाच घर धुवून काढतो एकदा. तो काळ कोणता, दसऱ्याचा आहे का नाही. तुमच्याकडे दसराच काढतात, दसऱ्याला घर धुते, धुणं नाही धुती. ते म्हणते मगापासून तूच धुईलच धुणं. मला तर खरं धुणं धुवायलाच बोलावं. धुणं म्हणजे कळलं का नाही, हे कपडा स्वच्छ करायचा कोणता, हा, आणि हा आतून स्वच्छ करायचा. अजपाजपणे उलट प्राणाचा ते मनाचा. आणि याला साबण कोणते माहिती, बोल राम 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 बोल श्याम श्याम श्याम, बोल राम 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 मनवा मनवा खेती करो हरिना, मनवा खेती करो हरिना, मनवा खेती करो हरिना, मनवा खेती करो हरिना. पैसा न लगे कवडी दमडी, बोल राम 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 बोल श्याम श्याम श्याम. आता ह्या बाबांनी काहीच नाही केलं बाकी दुसरं. सावता महाराजांनी जो परमार्थ केला तो कसा आहे, त्यांना सगळ्या चराचरात कोण दिसायचा आणि कांदेत सुद्धा कोण होता, म्हणून तर अभंग तयार झालेत. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी.
मिरची कोथंबिरी अवघा झाला. मग सगळ्या चराचरात वाटतं का नाही? आता कांद्यात आहे, बटाट्यात आहे, लसणात आहे, हे सावता महाराजांचं उदाहरण आहे. तर तो आपण काय करतो? आता आपल्याकडे ती दोडका आणला ना, कधी दोडका तुमच्याकडे नाही आणती? त्या दोडक्याला तसंच कापावा का त्याच्या काय काढी त्यात? त्याला कसं होत असं? बरं शिरा खाल्ल्यावर काय होईल? बरं खाल्ल्या बुवा शिरा आणि त्या शिजल्यावर कमकुवत राहतील का? उगाच त्याचं सगळं काय डोक्याला सगळं वरचं आवरण काढून टाकीत. किती ताप आहे माणस, काय म्हणत असं त्याचा जीव, पण ते त्याच्याकडे जीवच नाही तर काय. आणि सांगू तुम्हाला, सावता महाराजांच्या मळ्यामध्ये विहीर खणताना सावता महाराजांनी स्वतः खणली, रोजगारी सुद्धा नाही. स्वतःची पत्नी, मुलगी आणि बास विहीर खंदायला सुरुवात केली. तुम्ही आता आपल्याला माणसं म्हणते आपल्या विहिरीला पाणी लागले, आता हे तुमचा आपला भास असतो, पाणी लागलं बाबा, मला पाणी सापडलं. त्या माणसाची श्रद्धा आणि त्याचं मन मोकळेपणा असल्यावर त्याला पाणी सापडत आहे. पण एक उत्तर आहे का, सावता महाराजांना पाणी कसं मिळालं माहिती? तिकडे पांडुरंगाच्या अंगावर पाणी टाकायचे आणि ती पाणी कुठं यायचं? विहिरीत यायचं. या कैकी विहिरीत आलं, देवाला घाम फुटला, ही तयारी त्या सावता महाराजांची होती. आपल्या जीवनात ती साक्षात्कार मिळत नाही, आपल्याला ते कळत नाही. दारात आलेल्या गोसायला बाईनं पोटचं पोरगं कापून जेवाय वाढलं होतं. काय नाव तिचं? चिलिया बाळ आणि चांगोर. हे काय इथं चिली आहे का काय? आता समजा उद्या चिले आहे नाही तर चिल्याच्या दारात जर गोसाई उद्या आला आणि तो म्हणला बुवा चांगून याला तू आज चिल्या कापून मला जेवाय वाढ, तर चिल्याची मम्मी कुणाला कापीन? गोसायला. गोसायलाच कापीन बुवा. पहिल्याच पंक्तीत वाढाय बसली. लोक सुद्धा लिंबू पिळू हानतील, हाना गोसाई. नियमाने मी चिले आला इथं. मी 18 वर्ष फिरलो, पण पहिलं नाव पाहिलं बुवा चिलिया. मला अजून कोणी नाही सापडला. हा गडी बरं सापडला बा, जरी चिले आहे. बरं झालं. त्याला काय झालं काय, लय कठीण काम आहे. माऊली आवाज वाढव थोडा. आणि म्हणून आपण सगळ्यांनी इथून पुढे सावध व्हायचं. त्याला पुरावा हरीच्या आलो जागरणा, हरीच्या